नमस्कार, मंडे मोटिवेशनमध्ये मी आपलं स्वागत करतो। या सिरीजच्या माध्यमातून आपण आपला आत्मविश्वास कशा प्रकारे वाढवावा याविषयी पाहत असतो। आपण जेव्हा आपल्या कॉन्फिडन्सचा किंवा आपल्या व्यक्तिमत्व विकासाचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला आपण काही गोष्टी टाळणं देखील तितकंच गरजेचं असतं। त्यापैकी एक गोष्ट आज आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजे की काही जणांना नेहमी सॉरी बोलण्याची सवय असते की जरासं काय झालं तरी ते पटकन सॉरी म्हणतात किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की ते स्वतःच्या अंगावर ती जबाबदारी स्वीकारतात त्यांची चुकी नसताना देखील आणि त्यामुळे ते सॉरी म्हणतात आणि त्यांना असं वाटतं की याच्याने काय फरक पडणार नाही तसा, पण हळूहळू त्याच्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वावर फरक पडू शकतो। तो काय काय आहे आणि याच्यापासून आपल्याला लांब जायचं असेल तर काय करावं लागेल या दोघांचाही विचार आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे। नेहमी सॉरी बोलल्यामुळे, नेहमी क्षमा मागितल्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो, कारण की बऱ्याच वेळेला पटकन एखादी गोष्ट घडली तरी ती व्यक्ती सॉरी बोलून जाते, उशीर झाला तरी ती सॉरी बोलते। तो उशीर कदाचित त्यांच्यामुळे झालेला नसतो, ट्रॅफिक असेल किंवा अन्य काही गोष्टी असेल तरी ती व्यक्ती सॉरी म्हणते आणि त्यामुळे होतं असं की त्यांचा आत्मविश्वास जो आहे तो कमी होतो। तर यासाठी आवर्जून एक गोष्ट करायची आहे की तुम्ही खरंच कारण आहे का सॉरी बोलण्याचं, त्यामुळे तुमची खरंच चुकी आहे का याचा विचार तुम्ही नक्की करा, नाहीतर हळूहळू आपला आत्मविश्वास हा कमी देखील होऊ शकतो। दुसरी गोष्ट की दुसऱ्यांच्या मनामध्ये ना अनावश्यक किंवा विनाकारणच्या अपेक्षा निर्माण होतात आपल्याबद्दलच्या। बऱ्याचदा असं होतं की आपल्याला सॉरी बोलायची सवय असेल तर समोरचा जो व्यक्ती आहे त्याच्या अपेक्षा वाढतात आणि त्याला नेहमी असं वाटतं की याच व्यक्तीने नेहमी मला सॉरी बोलावं, मी कमीपणा घेणार नाहीये। यासाठी समोरच्या माणसाच्या अपेक्षा वाढू देऊ नका तुमच्या सॉरी बोलण्यातून, त्यामुळे सॉरी बोलण्याचं प्रमाण हे आपलं कमी झालं पाहिजे। नेहमी सॉरी बोलल्यामुळे आपण आपली किंमत कमी करून घेतो, कारण की नेहमी होतं असं की समोरच्या व्यक्तीला वाटतं की याला काम येत नाहीये किंवा याला काम जमत नाहीये, हा सॉरी बोलून मोकळा होणार आहे किंवा हा त्याचं जे काम आहे टाळतो आहे आणि त्यामुळे ते लोक आपल्याला गृहीत धरतात। नातेसंबंधांमध्ये देखील तेच होतं की ज्या व्यक्तीला सॉरी बोलण्याची सवय असते ती व्यक्ती पहिले टार्गेट होते आणि त्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीसाठी गृहीत धरलं जातं। याबद्दल तुमचं काय मत आहे? तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्याबद्दल देखील ह्या बाबतीत ह्या गोष्टी घडतात का हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा। बघा की आपल्याला हळूहळू आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बदल हा नक्की घडवायचा आहे। नेहमी सॉरी बोलल्यामुळे आपण आपली क्षमता कमी करतो, कारण की त्यामुळे होतं असं की आपल्यामध्ये अशी एक इच्छा निर्माण होते की आपलं शरीर त्या गोष्टी करू शकत नाही, आपण त्या गोष्टी करू शकत नाही आणि त्यामुळे समोरचा व्यक्ती देखील आणि आपलं शरीर देखील आपल्या क्षमतेवरती थोडंसं संशय घेतं आणि त्यामुळे होतं असं की आपल्याकडे ती क्षमता आहे असं असून देखील आपण सॉरी बोलतो आणि आपली क्षमता आपण कमी करतो, त्यामुळे ती गोष्ट कधीही आपल्याला जमू शकत नाही। यासाठी सॉरी बोलणं हे कमी करणं गरजेचं आहे। नेहमी क्षमा मागण्याचे दुष्परिणाम आहेत, पण आपल्याला याच्यावर ओव्हरकम करता येईल, याच्यातून बाहेर आपल्याला पडता येईल। पहिली गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या काही गोष्टींवरती ठाम राहा की कारण नसताना मी सॉरी बोलतो आहे, याचा परिणाम आजपासून 2, 4, 5, 10 वर्षानंतर काय होणार आहे, माझं व्यक्तिमत्व कशा प्रकारे हळूहळू कमी होणार आहे याचा विचार तुम्ही नक्की करा। कारण की मी तुम्हाला सांगतो की काही प्रमाणामध्ये मला देखील सवय होती, पण मी ती सवय आता पूर्णपणे बंद केलेली आहे। बऱ्याच वेळेला आपण एखादी गोष्ट करतो आणि ती बिघडते आणि त्यामुळे होतं असं की आपण नेहमी सॉरी बोलतो आणि सॉरी बोलल्यानंतर आपल्या मनामध्ये तो गिल्ट निर्माण होतो। यासाठी ती गोष्ट का बिघडली याच्यामध्ये माझं कितपत चूक आहे याचा देखील विचार करा। जर माझी चूक नसेल तर त्या ठिकाणी सॉरी बोलू नका, कारण की याच्यामुळे सवय होऊन जाईल तुम्हाला। सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुमची चुकी असेल तर तुम्ही जाहीरपणे सांगा, स्पष्टपणे सांगा की या ठिकाणी माझी चूक झालेली आहे, मी क्षमा मागतो। यामुळे होईल असं की अनेकांना ते समजेल की याची चुकी जर झाली असेल तर हा स्वतःहून क्षमा मागतो किंवा सॉरी म्हणतो, पण याची चुकी नसेल तर हा सॉरी बोलत नाही। कारण की सॉरी बोलण्याचे जे दुष्परिणाम आहेत ते आत्ता आपण सगळे पाहतो आहे। आपण इतरांना जास्त त्यांच्या मनामध्ये आपल्याला गृहीत धरण्यासाठी जागा निर्माण करत असतो, ती लोक जास्तीत जास्त गृहीत धरतात आपल्याला। त्यासाठी चूक असेल तर बिनधास्तपणे आणि न लाजता न घाबरता सॉरी म्हणा, पण चूक नसेल तर अजिबात म्हणू नका। एखादी चूक तुमच्या हातून घडली असेल तर ती चूक सुधारण्यासाठी आधी तुम्ही प्रयत्न करा। त्या समस्या काय आहे त्या समस्या अगोदर आपण ओळखणं फार गरजेचं आहे। आपण त्या समस्यांवर मात करू शकतो का हा देखील विचार करणं गरजेचं आहे। जर चुकी झाली असेल तर सांगा की आपण प्रयत्न करूया, चूक झालेली आहे,
त्यामुळे आपलं शरीर, आपल्या पेशी, आपला मेंदू जो आहे तो ती चूक किंवा ती समस्या सोडवण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे आणि आपल्या व्यक्तिमत्वाला अजून एक पैलू ॲड होणार आहे आणि तो असणार आहे की आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, समस्या आपण सोडवू शकतो. त्यामुळे सॉरी किती बोलायचं, कसं बोलायचं, कुठे बोलायचं, केव्हा बोलायचं याचा सारासार विचार करणं फार जास्त गरजेचं आहे. दिनांक 23 ते 26 डिसेंबरला श्रीकृष्ण लाईफ मॅनेजमेंट गुरु हा मॅनेजमेंट स्वरूपाचा एक कार्यक्रम आहे. त्याच्या माध्यमातून श्रीकृष्णाने आपल्या जीवनामध्ये म्हणजे त्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारे सगळं लाईफ मॅनेज केलं आणि आज आपण आपल्या जीवनामध्ये ते तत्त्व आचरून कशा प्रकारे स्वतःला उन्नत करू शकतो, द परफेक्ट मॅन आपण बनू शकतो, या सगळ्यांचा उलगडा त्या 4 दिवसामध्ये होणार आहे. या नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि याविषयी तुम्हाला माहिती देण्यात येईल. तर नक्की तुम्ही हा कोर्स अटेंड करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा. तुमच्यामध्ये देखील अशा काही गोष्टींची भावना होती का सॉरी बोलण्याची किंवा अजून कोणती, आणि तुम्ही ओव्हरकम केलं आहे का ते नक्की सांगा. किंवा तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती आत्मविश्वास, व्यक्तिमत्व विकास याविषयी व्हिडिओ पाहायला आवडतील हे नक्की तुम्ही सांगा. तुमचा काही विषय असेल तर कमेंट करा. आपण त्याच्यावरही व्हिडिओ लवकरात लवकर बनवणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल. आणि व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा. तुम्हाला या सोमवारच्या आणि पूर्ण आठवड्याच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.